सडा सारवण केलं, रांगोळी काढली आणि तिच्याकडे 1-2-4 वर्षाचं असं लहान लेकरू. आता ते लेकरू काय केलं, या बिचारीनं सगळं सडा सारवण केलं आणि ते लेकरू गेलं सड्यावर. त्यानं मस्तवानी फुलं काढले आणि फुलं काढले. आता त्या बाईनं पाहिल्याच्या नंतर ही करू लागली भाकरी. आता भाकरी करता करता तशी तुटली. त्याचं मुंडकं दोन्ही पायानं पत्त दाबलं आणि एका हातानं पाणी टाकलं, एका हातानं डोंगं धुतलं. आता धुतलं आणि मग तिनं हात साबणानं धुवावलं, राखानं धुवावलं, तसं काहीच नाही केलं. पुन्हा गेली आणि तशीच पुन्हा भाकरी करायला लागली. भाकरी करता करता तिला तंबाखाची जात. त्या बिचारीनं पिशवी काढली, तिथंच लागली चोळायला पिठाचे हात भरके. पटकन तोंडात टाकलं. वाव 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 करत करत कवा ते पीठ मळता तिच्या तोंडातली लाळ त्या पिठातही पडायची. तिला काय झालं, आता तोंडात लय लाळ साचली. कोठं चुकाव बाहेर जावं आणि पटकन तिथं थुकली. तव्यावरची भाकर काढली आणि चुलीला लावली. नवरा आला तिकून, केली का भाकर? हो केली ना. मग वाढ. आता तुरीची डाळ आणि ज्वारीच्या भाकरी ते बिचाऱ्यानं चुरून खायची. तर हिनं ताट अगोदर कसं धुतलं बायाची परतापा. आता तेवढ्यात एक पोरग अरे बाळ्या ते नाकातलं पुसणार असं म्हणत बाळ्याच्या डोळ्या चांगल्या खाली ओढल्या. ती बाई पटकन गेली, दोन्ही खोंग